अहिल्यानगरमधल्या गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण, 5 दिवस जंगलात ठेवून लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना. मुख्य आरोपीसह तिघांना अटक, मुलीची सुटका. चंद्रपूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा, शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा, तर 5 ते 6 विद्यार्थिनींची अशाच प्रकारची तक्रार, पोलिसांची माहिती. इंदापूरच्या भिगवण अपहरण प्रकरणाची अखेर पोलखोल. प्रेम प्रकरण असल्याचं समोर, मुलगी स्वमर्जीने पळून गेल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद. राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू. बीडमध्ये 10वीच्या पहिल्याच पेपरला गोंधळाची स्थिती, परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना बसण्यासाठी चक्क मंडप घातला. माझाच्या बातमीनंतर कारवाईचे आदेश. राज्यामध्ये राज्यसभा विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरात. 7 जागांसाठीच्या निवडणुकीत मवियाकडे संख्याबळानुसार एकच जागा जिंकण्याची ताकद, तर उमेदवारीवरून खेचाखेची होण्याची चिन्ह. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला मुंबईत स्वीकृत नगरसेवक देण्याची शक्यता जवळपास धुसर. शिंदे राज भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं पाऊल, तर संदीप देशपांडेंचं सूचक स्टेटस. भिवंडी महापालिकेत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसचा महापौर. भाजपनं फुटून गेलेले नारायण चौधरी महापौरपदी, तर भाजप ऍक्शन मोडवर. शिवजयंती दिनी कोल्हापूरमध्ये दुचाकींचे सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाजात तरुणांची हुल्लडबाजी, तर बुलढाण्यात नृत्यावरून 2 गट आमने सामने. पंढरपूरमध्ये पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस. सोलापूरमधील वारकरी पंथाच्या विजया कोकाटे पाटील यांच्या इच्छेवरून कुटुंबियांकडून सेवा अर्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.